महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 74 भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय 2 भारताचे राष्ट्रपती. स्पष्टीकरण कलम 267 भारतीय राज्यघटनेच्या कलम 267 नुसार भारताचा आकस्मिक निधी स्थापन करण्यात आला आहे. अधिकार हा निधी भारताच्या राष्ट्रपतींच्या अखत्यारीत असतो. वापर संसदेची पूर्वपरवानगी मिळण्यापूर्वी अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी राष्ट्रपती या निधीतून आगाऊ रक्कम देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 75 घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोंबई खटल्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? उत्तर आहे पर्याय 2 ए बी सी आणि डी. स्पष्टीकरण एस.आर. बोंबई विरुद्ध भारत सरकार हा खटला घटक राज्यांतील राष्ट्रपती राजवटीच्या कलम 356 वापराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या निकालातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. विधान हे सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल 1994 मध्ये दिला. हे विधान योग्य आहे. विधान बी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते आणि राज्ये दाद मागू शकतात. हे विधान योग्य आहे. विधान सी जर राष्ट्रपती राजवट अयोग्य कारणास्तव किंवा राजकीय द्वेषातून लादली गेली असेल तर न्यायालय ती रद्द करून बरखास्त केलेले सरकार पुन्हा स्थापित करू शकते. हे विधान योग्य आहे. विधान डी राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळेपर्यंत विधानसभा विसर्जित करता येत नाही. ती फक्त स्थगित ठेवता येते. हे विधान योग्य आहे. यामुळे दिलेली सर्व विधाने योग्य आहेत.